गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, साधन कली उत्तम हे। काय जाणो तरले किती, नावायती या पैसा। सायासाचे नाही काम, सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे, काय दान तरले किती, नावायती या पैसा। तुका म्हणे निर्वाणीची, तुका म्हणे निर्वाणीची, शस्त्रसाचे काय दान तरले किती, नावायती या पैसा। समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं जगन्निहित पानी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रये। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा गुरुप्रथम। दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुकादयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू, श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। काय माझी वाणी मानेल संतासी, रंज व चित्तासी आपोलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक माझा पायावरील वार करी संतांच्या। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। आवाज
पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे काय जाणू किंवा काय नेनो तरले किती नाव आयती या वैसा प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग महान नामधारक जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री देहुनिवासी जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज श्री महाराजांच्या पवित्र अशा अभंग गाथेतील 4 चरणांचा भगवंताच्या नामाचा महिमा किंवा या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी उत्तम असणारं साधन जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात। सेवेला आरंभ करण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहात त्याची आपणा प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे। भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार कृपेने महान भगवत भक्त भक्तराज श्री हनुमंतरायांच्या कृपेने थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पवित्र असणाऱ्या एरंडी गावामध्ये या एरंडी नगरीमध्ये गेली 14 वर्षापासून चालत असणारा हा नामचिंतन सोहळा भक्ती महोत्सव आणि या 15व्या वर्षामध्ये मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने मोठ्या भावयुक्त श्रद्धेने आणि अत्यंत भव्य अशा स्वरूपामध्ये पदार्पण करत असताना ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटी संयोजक समिती वारकरी भजनी मंडळी यांच्या प्रेमाने आमचे आदरणीय प्रकाशजी महाराज असतील, आदरणीय आमचे दयानंदराव असतील, आदरणीय आमचे दिलीपराव असतील, आपण सर्व मंडळी गावातील सर्व संयोजक मित्रमंडळी तरुण मंडळी आपणा सर्वांच्या पवित्र अशा आदेशाने माझ्याकडे ही सेवा प्राप्त आहे। सेवेकरता उपस्थित आपण सर्व माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातून तथा गावातून जमलेली वारकरी जीवनातील शुद्ध अंतरंग साधना करणारी भाविक श्रद्धे आपण सर्व गुणीजन वारकरी टाळकरी मृदंगवादक गायक वृंद प्रवचनकार कीर्तनकार मंडळी आपण सर्वांच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये खरं म्हणजे आपापल्या क्षेत्रातील अत्यंत दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेने श्रद्धेने सेवा करणारी काही महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत। गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भजन आतापर्यंत जिवंत ठेवावं, वारकरी संप्रदायाचा अवलंब करत असताना या वयापर्यंत निष्कलंक जीवन ज्यांनी इथपर्यंत आणावं आणि विशेषतः तरुणावरती नितांत मोकळ्या मनानं ज्यांनी प्रेम करावं अशा आमचे आदरणीय परमश्रद्धेय बळी भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गायनाच्या क्षेत्रातील आपल्या लातूर परिसरातील अत्यंत मोठं नाव, लाडकं नाव, सर्वांचं आवडतं नाव, आम्हावर नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय पूजनीय श्री ज्ञानेश्वरजी महाराज आष्टेकर माऊली देव या ठिकाणी उपस्थित आहेत। तसंच याही बाजूला लहान लहान माणसं नाही आहेत, म्हणजे याही भागात ज्यांनी माझ्या गावाचंच नाव मोठं केलंय आणि माझा गावकरीच या ठिकाणी उपस्थित आहे। परिसरामध्ये आपल्या एक वेगळ्याच आवाजाच्या देणगीने ज्यांनी समाज जिंकला, ज्यांनी माणसं जिंकली असे आमचे परमस्नेही परममित्र परमार्थ स्नेही बाळासाहेब महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळीच मंडळी दिग्गज आहेत। आपण 15 मिनिट झालं ज्यांची अत्यंत सुंदर चालीत मृदंगाची सेवा श्रवण केली, मला वाटते आपल्याला ती भावली सुद्धा। अत्यंत सुंदर मृदंग ज्यांनी वाजवला, आता ते वाजवत नाहीत, आता अजून 7 दिवस तेच वाजवणार आहेत। असे माझ्यासारखे अनेक लहान सहान मोठे महाराज त्यांनी वाजवले आतापर्यंत। आमचे आदरणीय तुकारामजी महाराज धाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित आपण सर्व गुणीजन मंडळी, आमचे परमार्थ स्नेही परमार्थप्रेमी परमेश्वरजी महाराज पांचळ या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मंडळी। आणि या उत्सवाला ज्यांच्यामुळे अगदीच शोभा येत आहे असे बाल कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत, विश्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण सर्व मंडळी। खरं म्हणजे एरंडी हे गाव अत्यंत छोटं आहे, तसं काही फार मोठं गाव नाही, थोडं धाडस करतो। संप्रदायाचाही फार असा मोठा वारसा न लाभलेलं गाव आहे। असं काही या गावामध्ये मोठी मोठी फडकरी माणसं किंवा मोठी मोठी महाराज मंडळी जन्माला आली असं काही नाही।
अत्यंत छोटं गाव, एवढंच आहे, गाव छोटं आहे पण माणसं प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणानं जीवन जगणारी ही माणसं. आणि या एरंडी गावाने या सप्ताहाच्या माध्यमातून एक वेगळीच ओळख निर्माण केली गेल्या वर्षीपासून. परिसरामध्ये एरंडी आता लोकांना माहिती होऊ लागले. या उत्सवामुळं अत्यंत नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खूप मोठा उत्सव आहे हा, खूप मोठा. खरं म्हणजे माझं मुख लहान आहे, माझं वय लहान आहे, फार न बोलता भगवान श्री ज्ञानोबरांना एवढी प्रार्थना करेल, भगवान श्री तुकोबराकडे एवढीच प्रार्थना करेल, या सुरू असणाऱ्या उत्सवाला भविष्यामध्ये कधीच कोणाची नजर लागू नये, एवढी एक प्रार्थना मी भगवंताकडे करेल. आणि आपला हा उत्सव असाच उत्तरोत्तर वाढत राहो. कारण आपण जर पत्रिका पाहिली बाळासाहेब महाराज, तर पत्रिकेमध्ये जवळजवळ सर्वच मान्यवर महात्मे मोठी मोठी माणसं आहेत. तुम्ही जर पाहिलं तर सगळे दिग्गज आहेत, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तिवंत ख्यातनाम कीर्तनकार उपस्थित आहेत. या पूर्ण लाईनीमध्ये फक्त माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला कळेल की मी किती बारका आहे. बाकी सगळे मोठी माणसं आहेत, वयाने, अधिकाराने, ज्ञानाने सगळी विद्वान मंडळी आहेत. कोणास ठाऊक काय माहिती यांना काय वाटलं, काय दिसलं नाही तर मला त्यांनी उभं केलंय. ज्ञानोबरांच्या मनात असेल, जगद्गुरु तुकोबरांची इच्छा असेल या न्यायाने. आणि काय ती यादी जर आपण पाहिली की नाही, ही मोठ्या मोठ्या महाराज लोकांची माळच आहे. दयानंदराव, माळ आहे, माळ. माळ म्हणजे आपल्या भाषेत हार आहे, हार. आणि हा हार प्रकाश महाराज साधा नाही, हा सगळा हार गुलाबांच्या फुलाचा आहे. सगळे बघा, आदरणीय श्री गुरु जयवंत महाराज बोधले बाप्पा आमचे गुलाब, अमृत महाराज जोशी गुलाबासारखे माणसं आहेत. सगळीच माणसं घ्या तुम्ही गुलाबासारखे आहेत. म्हणजे यांनी उत्सवाला या एरंडी गावाला गुलाबाचाच हार केला होता. पण त्यांना कुणीतरी म्हणलं असेल, गुलाब फक्त चालत नाहीत, मध्ये एखादं हारात पान लागतंय, आणि ते पान म्हणून त्यांनी माझा वापर केलाय, बाकी काही नाही. तसा हार मोठाच आहे, प्रत्येक छोटंसं पान या उद्देशाने माझ्याकडे सेवा प्राप्त आहे. आपला फार वेळ न घेता, अगोदरच गेलेला आहे तो, फार वेळ न घेता अगदी उर्वरित वेळेमध्ये या अभंगाचा भाव आपणा सर्वापुढे प्रगट करण्याचा प्रयत्न करतो. गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे, काय जाणो तरले किती नावायती या बैसा. जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून, या अभंगाच्या भूमिकेतून या कलियुगामध्ये उत्तम असणाऱ्या साधनाचा विचार करतात. लक्ष द्या, साधनाची आम्हाला काय गरज आहे, साधन कशासाठी लागतं. साधन त्याला म्हणा जे अनेक असतात, आणि साध्य त्याला म्हणा जे एक असतं. एकाकडे जाण्यासाठी आम्हाला साधनाचा अवलंब करावा लागतो. नाही, साध्याकडे जायचं असेल, जीवनामध्ये जर आम्हाला साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तिथं जाण्यासाठी आम्हाला आवश्यकता आहे ती साधनाची. लक्ष द्या, खरं म्हणजे मनुष्य जीवनामध्ये कुठं जायचंय हे अगोदर आमचं ठरलं पाहिजे. एक मला असं वाटतंय, काय मिळवायचंय हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत ते कसं मिळवायचं हे ठरवल्या जात नाही. पुढे ऐका, कुठं जायचंय जोपर्यंत हे ठरत नाही तोपर्यंत कसं जायचं हे ठरतच नाही. दोन्ही वाक्य नीट ऐका, मनुष्य जीवनामध्ये काय मिळवायचे हे जोपर्यंत ठरत नाही
तोपर्यंत ते कसं मिळवायचं हे नाही ठरत. दुसरं एक वाक्य आहे का, कुठं जायचंय हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत कशाने जायचं हे ठरल्या जात नाही. मी सोपं बोलतो, एरंडीला यायचंय की नाही, आज एरंडीला कीर्तन करायचंय, आज इथं येणं कीर्तन करणं म्हणजे आजच्या पुरतं तरी एरंडी माझं साध्य आहे. इथे यायचंय मला, इथं येऊन काहीतरी बोलायचंय म्हणजे ते साध्य आहे. एरंडीला यायचंय हे ठरलं की मग नंतर कशाने यायचं, मग चालत यायचं, गाडीवरती यायचं का मोठ्या गाडीत यायचं, नाही झाली तुमची कृपा का हेलिकॉप्टर घेऊन यायचं हे नंतर. अगोदर यायचंय कुठं हे ठरलं पाहिजे. लक्ष द्या, मनुष्य जीवनामध्ये आमचं साध्यच ठरत नाही. साध्य साध्य म्हणजे काय, साध्य म्हणजे परमात्मा, साध्य म्हणजे ईश्वर. कुठं जायचंय हे आमचं ठरत नाही. कोणाचं ठरलंय मला सांगा ना. जगद्गुरु तुकोबर आधी ठरवतात की मला तिथं जायचंय, हे तुकोबरांनी ठरवलं आणि मग त्या दिशेने तुकोबराय वाटचाल करतात. काय ठरवलंय तुकोबरांनी, तुकोबराय बोलतात, आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने आम्ही हे ठरवलंय अगोदर काय, आम्हाला तिथपर्यंत जायचे. कुठपर्यंत, आम्हाला त्या देव अवस्थेपर्यंत पोहोचायचे. तुकोबारांनी जीवनामध्ये अगोदर हा निश्चय केला, मला देव व्हायचे. आणि होता येतं गड्या, कोण म्हणतो होता येत नाही. महाराज बोलतात, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन मनकृती होती, तरी का चित्ती न धरावे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त व्हायचे. होता येतं, होता येतं. तुकोबरा झालेतच ना. देह नवे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. तुकोबरा पोचतात तिथं. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. पोचले ना तुकोबरा. आपल्याला आठवतोय प्रसंग, जगद्गुरु तुकोबरा कीर्तन करायचे. लक्ष द्या बरं. तत्कालीन तुकोबरांचं अत्यंत आवडतं गाव म्हणजे लोहगाव. लोहगावी तुकोबरा कीर्तन करायचे. कीर्तन सुरू झालं. जुना काळ आहे, असं काय मंडप, असे काही लाइटिंग, असे काही सिस्टीम काही नाही. जुन्या काळातील परमार्थ हा आवडीचा आहे. तुकोबरांनी मंदिरामध्ये कीर्तन करावं, श्रोते मायबापांनी असं पुढं बसावं, टाळकरांनी टाळ वाजवावा. आणि मग जुन्या काळातलंच कीर्तन ते. असं काही फारसा प्रकाश नसायचा. माझं नीट ऐका, एखाद्याच्या हातात अशी मशाल असायची, त्याने ती मशाल अशी पाठीमागं घेऊन थांबायची. 4-5 महिलांनी थोडं थोडं तेल आणावं आणि ते तेल त्या मशालीमध्ये टाकावं आणि मशालीच्या प्रकाशावर
तेवढ्याच उजेडावर कीर्तन चालायची, तेवढ्याच उजेडावर तुकोबराय कीर्तन करायला लागले. पाठीमागे ती मशाल आहे, छोटासा प्रकाश आहे, टाळकरी उभे आहेत. श्रोते मायबाप खाली बसून कीर्तन श्रवण करायला लागले. आणि कीर्तन करता करता कीर्तनामध्ये भजन सुरू झालं. भजनामध्ये तुकोबराय दंगले रंगले, मोठ्या प्रेमाने आवडीने नाचायला लागले. तुकोबराय नाचतायत हे टाळकऱ्यांनी पाहिलं. तर टाळकरी शांत बसतील कसे, महाराज नाचायला लागलेत म्हणल्यावर टाळकरी मोठ्या प्रेमानं टाळ वाजून नाचायला लागले. आता महाराज नाचतायत, टाळकरी नाचायला लागलेत, हे बघितलं मृदंग वादकानं. तो कसा शांत बसेल, हो तो तर नाचतो सर्वाला. आणि मग तो मोठ्या प्रेमाने वाजवायला लागला. आता लक्ष द्या, महाराज नाचतायत, टाळकरी नाचायला लागलेत, मृदंग वादक मोठ्या आवडीने वाजवायला लागलाय. हा सर्व आनंद बघितला कोणी, खाली बसलेल्या माणसांनी. मग त्यांना झोप लागते का नाही. आता एवढं सगळं बघितल्यावर ते मोठ्या प्रेमानं टाळी वाजवायला लागले. फक्त टाळी वाजवत नाहीत, असं डुलायला लागले. आनंद आनंद. तुकोबराय नाचतायत, टाळकरी नाचतायत, मृदंग वादक मोठ्या प्रेमाने वाजवायला लागलाय, खालची माणसं डोलायला लागली. हे सगळं बघितलं कुणी, ज्याच्या हातात मशाल आहे त्याने. पाठीमागं थांबलो ना ती मशाल घेऊन, हे त्याने बघितलं. आणि प्रकाश महाराज हे त्याने बघितल्याबरोबर, हे सगळं बघितल्यावर ते शांत बसते होय. आणि मग काय, ते डोलायला लागलं. जसं ते हलायचं तशी ती मशाल हलायची. जशी मशाल हलायची, मशालीमधलं तेल हलायला लागलं. जसं ते तेल हलायला लागलं, तेल हलता हलता ती वात हलायला लागली. आणि वात हलत 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 अचानक तेलामध्ये आली आणि गडद अंधार पडला, एकदम अंधार. आता अंधारच पडला, महाराज दिसत नाहीत. आता कल्पना करा, उगा थोडी कल्पना करा, आपलं कीर्तन चाललंय, सगळे फोकस लावलेत, आणि अचानक जर लाईट गेली, सनातन बाबा हे सगळे जर फोकस बंद झाले, आपण काय करतो, लगेच मोबाईल काढतो, बरोबर, काय लावतो, बॅटरी लावतो. बरं देवा धरतो कोणाकडे आपण, ते महाराजाकडेच की. असं आपण धरतो महाराजाकडे. मी अनेक वेळा सांगतो, दिलीप महाराज अनेक वेळा, लाईट गेल्यानंतर महाराजाकडे बॅटरी धरायचं काहीच काम नाही, काहीच गरज नाही. का गरज नाही, ते नारळ घेतल्याशिवाय कुठेच ते हालतच नाही. तुम्ही बॅटरी लावा न लावा, लक्ष द्या मी बोलतोय काय. ज्या सेकंदाला गडद अंधार पडला, मला पुढे बोलायचे, त्याच्या दुसऱ्या सेकंदाला त्या मंदिरामध्ये लख्ख असा प्रकाश पडला. इतका प्रकाश आला की डोळ्याला ते झेपणार नाही, एवढा लख्ख प्रकाश त्या मंदिरामध्ये येऊ लागला. आणि जेव्हा सगळा समाज बघतोय हा प्रकाश येतोय कुठून, आणि जेव्हा नजर गेली सर्वांची जगद्गुरु तुकोबरायाकडे, जगद्गुरु तुकोबरायांच्या देहातून प्रकाश बाहेर पडायला लागलाय. हे मी नाही बोलत, हे महिपती बाबांनी लिहावं. तुकोबरायांच्या देहातून प्रकाश बाहेर पडावा. कोणीतरी विचारलं, बाबा हे कसं शक्य आहे, कसं होतंय हे, आपल्या देहातून प्रकाश बाहेर पडावा. जगद्गुरु तुकोबरायांचं उत्तर आहे, जर माझा कृष्ण हा प्रकाशमय असेल आणि त्याचं जर नाम मी माझ्या कंठात धारण केला असेल, तर माझा प्रकाश का नाही पडणार. कृष्ण कंठी
नाम हे प्रकाशमय असेल तर आम्ही ज्याचं नाव आमच्या कंठात धारण केले त्याचा प्रकाश का नाही पडणार? लक्ष द्या, जगद्गुरु तुकोबराय देव या अवस्थेपर्यंत पोहोचतात. माझी भूमिका नीट आहे का? अभंग पूर्ण होणार नाही, पण लक्ष द्या. मी बोलतोय देव व्हायचं असेल तर देव सुद्धा होता येतं, पण ते साधन महत्वाचं आहे. साध्याकडे जायचंय आम्हाला, पण साध्याकडे पोहोचण्यासाठी साधनाची अत्यंत गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे. मग ते साधनं अनेक आहेत, साध्य एक आहे. सर्वांची इच्छा नाही होत की आम्ही देवाकडे जावं, नाही वाटत. मनुष्य जीवनामध्ये माणसाच्या काही स्वाभाविक अपेक्षा आहेत. कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं, कोणाला कशाची गरज आहे. लक्ष द्या, मानवी जीवनामध्ये 3 गोष्टींची माणसाला अत्यंत गरज सांगितली गेली. आम्हाला ते शाळेत लहानपणी शिकवलं गेलं. काय? माणसाच्या काही मूलभूत गरज आहेत. कोणकोणत्या? 1 अन्न, 2 वस्त्र आणि 3 निवारा. या 3 माणसांच्या मूलभूत गरज आहेत म्हणे. इकडे लक्ष द्या, 3 गरजा. अन्न लागतं आम्हाला, वस्त्र लागतात आम्हाला आणि निवारा लागतो. पण हे थोडं जुनं होतं. आत्ता जरा माणसं अपडेट झाली, थोडं माणसं 5G मध्ये आली. आता या 3 वर माणसाचं भागत नाही. मग आता 2-3 गरजा वाढल्या. आता अन्न लागतं, वस्त्र लागतात, निवारा लागतो, मोबाईल लागतंय आणि चार्जर लागतंय. या 2 गोष्टी आता कंपल्सरी झाल्यात. हे लागणारच आहे आम्हाला. लक्ष द्या, अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. माझा भाव ऐका, एक काळ असा होता की अन्न खूप कमी होतं. इथं खूप माणसं आहेत जुने, त्यांनी हे अनुभवलंय. गव्हाचं पुरणाचं हे कधीतरी वर्षातून श्रीमंताच्या घरी एकदाच पाहायला मिळायचं, खायला म्हणत नाही मी. ही जुनी जुनी माणसं आहेत, त्यांनी परमार्थ सुद्धा असाच केला. मनुष्य जीवनामध्ये एक काळ एवढा विचित्र होता, अन्न खूप मिळत नव्हतं, हायब्रिडवर माणसं जगायची. ऐका, एक काळ असा होता, वस्त्र खूप कमी होती, खूप कमी होती. कपडे फार नसायचे, एकच सदरा असायचा, तो दिवसभर अंगावरती घालावा आणि तो संध्याकाळी पिळून टाकावा. एका एका शर्टवरती माणसं जीवन जगलेली आहेत. आजही उपस्थित आहे त्या ठिकाणी काही जुनी माणसं. फुल पॅन्ट तर बऱ्याच लोकांनी लग्नातच बघितल्या त्यांच्या, तवर चड्डीवरच फिरायची माणसं. लक्ष द्या, नव्हते कपडे फार प्रमाणात. बरोबर आहे देवा. वस्त्र कमी होती. एक काळ असा होता, निवारा सुद्धा खूप कमी होता. 4 पत्र्याचं घर असावं एवढीच माणसांची स्वाभाविक अपेक्षा होती. पण आज सगळं बदललं. आज अन्न कमी नाहीये, आज वस्त्र कमी नाहीयेत आमच्याकडे, आज निवारा सुद्धा कमी नाहीये. अहो किती अन्न आहे आमच्याकडे. आज प्रत्येकीच्या घरी कमीत कमी 2-3 किलो अन्न टाकून द्यावं लागतंय. एवढं अन्न आमच्याकडे शिल्लक आहे, खूप अन्न आहे. वस्त्र कमी नाहीये, किती कपडे आहेत आमच्याकडे. आज एक ड्रेस अंगावरती घातला तर त्याचा नंबर कदाचित एका महिन्याने येतो, तोही आणावा वाटला तर, नाहीतर येत नाही. आमचे गुरुजी सांगतात, किती साड्या आहेत आमच्याकडे, किती कपडे आहेत. एखादी जर मावशी लग्नाला निघाली, 12चं लग्न आहे, 10 वाजता मनामध्ये विचार करते साडी कोणती घालावी. आणि म्हणून जेव्हा ती कपाटाकडे जाते, कपाटाकडे गेल्यावरती कपाट उघडते. कपाट उघडल्यावर कपाटातून साड्याचा ढीग जे हिच्या अंगावर पडते, त्या ढिगात हिला हुडकावं लागतंय, मावशी कुठं आहे. एवढे वस्त्र आहेत आमच्याकडं, कमी नाही आहेत. बरं निवारा तर कुठं कमी, मला सांगा ना. निवारा कमी. जुन्या काळात लोकांना वाटावं 4 पत्र्याचं घर असावं. सज्जन हो, आज 4-4 मजली इमारती आहेत, 4-4 मजली, 8-8 मजली इमारती आहेत. हे बदललं, हे नाही बदललं. बदल आता सांगतो ऐका, काय बदललं. पूर्वीच्या काळामध्ये अन्न कमी होतं, पण जेवढं होतं तेवढ्यात लोकांची पोटं भरायची. आता अन्न भरपूर आहे, पोटच भरत नाही. नाही नाही, भरतच नाही. डॉक्टर सांगते गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, खारट खाऊ नका, आंबट खाऊ नका, गव्हाचं खाऊ नका, ज्वारीचं खाऊ नका म्हणते ते, बटाटा खाऊ नका, वांग्याकडं तर बघूच नका. ह्याला हे खाऊ नका, ते खाऊ नका, ह्याला फक्त आता मातीच खाऊ नका म्हणायचं राहिले. काय खाते, एवढं आहे खायला, पण पोट भरत नाही. पुढं आहे का, पूर्वीच्या काळी वस्त्र कमी होते. माझं एक वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. पूर्वीच्या काळामध्ये कपडे कमी होते, पण जेवढे होते तेवढे अंग भरून होते. आज कपडे भरपूर आहेत, पण माय बापा हो, एवढे कपडे असून आज आमचं अर्ध अंग उघडच आहे की उघडच आहे.
पूर्वीच्या काळामध्ये निवारा कमी असायचा. 10 बाय 10ची खोली असली, 4 पत्र्याचं घर असलं तर दारात आलेला पाहुणा कधी मुक्काम केल्याशिवाय घरातला माणूस जाऊच देत नव्हता. राहिलंच पाहिजे. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4-4 माणसं प्रेमानं आवडीनं झोपायची. आज 4-4 मजली इमारती आहेत, पण घरात कुत्र थांबायला तयार नाही. हे बदललं सगळं. मग कोणाला अपेक्षा आहे अन्नाची, कोणाला अपेक्षा आहे निवाऱ्याची, कोणाला अपेक्षा आहे वस्त्रांची, पण या जगतामध्ये मोजक्याच लोकांना अपेक्षा आहे, ती म्हणजे भगवंताची. विठ्ठल विठ्ठल. मग देवाकडे जायचे ना, मग देवाकडे आम्हाला अनेक मार्गाने जाता येतं. भगवंताकडे जायला काही एक मार्ग नाही. तसं ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय किंवा भगवान परमात्मा बोलत असताना बोलतात की सर्वांची इच्छा आहे माझ्याकडे यावं, मी प्राप्त व्हावा, याच्यासाठी हजारो माणसं प्रयत्न करतात. भगवंताने सांगावं गीतेमध्ये, अर्जुना मनुष्यानाम सहस्रेषु, 1000 माणसं, 1000 माणसात एखादा व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचतो. ज्ञानोबरायांना हे कमी वाटलं. ज्ञानोबराय पुढे बोलतात, हजारानं काय होते म्हणे. ज्ञानोबराय बोलतात, कोट्यावधी लोकांची इच्छा आहे की भगवंताकडे जावं. हस्तेची या महापुरी रिघताती कोटी बरी, परी प्राप्तीची या मैत्री पाहिला निघे. 1 कोटी लोकांना वाटतं आम्ही भगवंताकडे जावं, पण कोट्यावधी लोकांमध्ये फक्त एखादाच भगवंताकडे जातो. याला तुकोबराय बोलतात, विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटी, अवघड गोवे शेवटी, अवघड गोवे शेवटी. अनेकांना वाटतं आम्ही साध्य अवस्था गाठावी, पण सगळे जात नाहीत, मोजके जातात. मग आमचा प्रश्न आहे, जी मोजकी जातात ती नेमकं कसं जातात ते सांगा. नेमकं ते कोणत्या मार्गाने जातात? भगवंताकडे जाण्यासाठी प्रत्येक युगामध्ये वेगवेगळा मार्ग सांगितला गेला. मी दोन्ही भूमिका मांडतो. पहिली भूमिका असा आहे, भगवंताकडे जाण्यासाठी प्रत्येक युगातला मार्ग वेगळा आहे. आमच्याकडे 4 युग सांगितले गेले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे कलियुग. 4ही युगामध्ये देवाकडे जाण्याची साधनं वेगवेगळी आहेत. सुभाषितकार खूप छान सांगतात. त्यांचं म्हणणं आहे, कृत ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखे, द्वापारे परिचर्यायाम कलोतधरे कीर्तना. कृत ध्यायते विष्णू, कृतयुगामध्ये जर भगवंताकडे जायचं असेल तर ध्यान ही साधना सांगितली गेली. युग संपलं, दुसऱ्या युगामध्ये साधने बदललं. त्रेतायाम यजतो मुखे, त्रेतायुगामध्ये यज्ञ हे साधन सांगितलं गेलं. युग संपलं, पुढं द्वापार युग लागलं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये देवाची पूजा ही आम्हाला देवाकडे घेऊन जायची. तेही युग संपलं, लागलं कलियुग. या कलियुगामध्ये ध्यान धारणा शक्य नाही, शक्यच नाही. ध्यान म्हणजे काय? देवापुढं डोळे बंद करून बसल्यानंतर आपल्या स्मरणामध्ये देवच दिसणं, त्याला ध्यान म्हणा. डोळे बंद केले, आम्हाला देवच दिसावा लागतो, तर ते ध्यान यशस्वी आहे. आणि मला असं वाटतंय, आज डोळे बंद करून बसल्यानंतर आम्हाला देव दिसणार नाही, दिसतच नाही. तुम्हाला पटत नसलं, उद्या सकाळी स्नान केल्यानंतर देवघरापुढं बसा आणि देवघरापुढं बसून डोळे बंद करा आणि डोळे बंद करून देव दिसतंय का बघा. मी इथंच आहे, उद्या परत येणार आहे, पण दुपारी सांगा. 100% खात्रीनं सांगतो, देवघरापुढं डोळे बंद करून बसल्यावर तुम्हाला कुकर दिसल, मिक्सर दिसल, पण देव नाही दिसायचा. नाही, दिसतच नाही.
आज ध्यान धारणा शक्य नाही, त्याला ध्यान मिटलं. यज्ञ शक्य आहे का? यज्ञ तर करता येतो ना, यज्ञही शक्य नाही. यज्ञ करत असताना तर इथं आहेत देवांना माहिती आहे यज्ञाचा विचार किती सूक्ष्म सांगितला गेला, किती बारका सांगितला गेला. यज्ञकुंडामध्ये आहुती देत असताना जी लाकडं, जी काष्ट पेटवायची आहेत ती लाकडं चंदनाचीच लागतात, चंदनच लागतं. एरवी दुसरी लाकडं चालत नाहीत. पर चंदनी कोणतं, त्याची परीक्षा आहे, चंदनाची परीक्षा आहे. अशी चूल पेटवा, चुलीवरती कढई ठेवा, ऐका, आणि त्या कढईमध्ये तेल टाका. इतकं तेल गरम करा, इतकं गरम करा, त्या जर तेलामध्ये असं बोट टाकलं तर इथून कुटका पडून बाजूला निघेल, एवढं तेल गरम करा. आणि ऐका, तेवढ्या गरम तेलात जर चंदनाचा केवळ एक थेंब टाकला तर एक थेंब तेवढं सगळं तेल थंड करतं. ही त्या चंदनाची ताकद आहे. तुका म्हणे कडे करावे शीतळ, ऐसे जाती बळ चंदनाचे. हे चंदनाची ताकद आहे. मग तुम्ही म्हणाल हे चंदन लई आहेत आमच्या शेतात, असं इथे एक झाड आहे, तिथे एक झाड आहे, तिथे एक झाड आहे, भरपूर आहे, ते ह्या कामाचं नाही. मग त्याचं नाव सांगितलं, कोणतं? तापलिया तेला 52 चंदन, बुंद एक क्षण शीतळ करी. ते 52 जातीचे चंदन आहे, ते लागतंय. मग महाराज हे आमच्या शेतात आहेत, ते काही कामाचे नाहीत का? तेही कामाचं आहे, नाही असं नाही. ते फक्त आपल्याला वाट लावायच्याच कामाचं आहे, दुसरं कामाचं नाही, ते ह्याच कामाचं आहे. तापलिया तेला 52 चंदन, ते चंदन लागतं. ती चंदन असली तर यज्ञ सफळ आहे. पुढे का, आहुती टाकत असताना तेल चालत नाही, डालडा चालत नाही, हो, तुपाने आहुती द्यावी लागते. आणि तूप काय आंब्याच्या पानानं चालत नाही, दाबनानं चालत नाही, चमच्यानं नाही, पळीनं वतावं लागते, पळीनं. आता तूप म्हटलं की बायका चूप म्हणतात, कुठलं तूप मिळायचं तेवढं आता, हो, तेवढं तूप तर यज्ञ सफळ आहे. लक्ष द्या, हे सगळं झाल्यानंतर भूदेवाने, ब्रह्मदेवाने जेवढी काही दक्षिणा मागितली तेवढी निसंकोचपणे द्यावी लागते, तर यज्ञ सफळ आहे. घ्या 111 आणि 151 आपली ओळख नाही का? असंच असते का? नाही नाही नाही, यज्ञ कठीण आहे, यज्ञ अवघड आहे. पुढची साधना सांगितली पूजा. पूजा शक्य, पूजा आपल्याला होत नाही. मला वाटतं बऱ्यापैकी 90% पूजा इकडं आमच्याकडे तर नाहीच आहे. आमच्या माता भगिनीच करतात पूजा. बऱ्याच महाभागाला घरातलं देवघर सुद्धा माहित नाही कुठं आहे. आम्ही काय पूजा करणार आहेत? पूजा नाही. मग कलियुगामध्ये करायचे काय? लक्ष द्या, कलियुगामध्ये अत्यंत सोपं साधन सांगितलं. या कलियुगामध्ये भक्ती किंवा कीर्तन हे साधन सांगितलं. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. या कलियुगामध्ये भगवंताच्या नामचिंतनाने आम्हाला साध्याकडे जाता येतं. विठ्ठल माझी ही एक भूमिका आहे. मी आणखीन एक भूमिका मांडतो. मी अगोदरच बोललोय अभंग होणार नाही, फक्त भूमिका आहे का, फक्त प्रवेश करून थांबतो. एक भूमिका अशी आहे, साध्याकडे जायचं असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपण 4 साधनं बघितली. कृतयुगातलं साधन पाहिलं, त्रेतातलं पाहिलं, द्वापारातलं पाहिलं आणि कलियुगातलं पाहिलं. इथपर्यंत आपण आलो. दुसरी एक भूमिका आहे का, खरं म्हणजे साध्याकडे जाण्यासाठी अनेक साधनं आहेत. साधनं म्हणजे मार्ग घ्या. देवाकडे जायला मार्ग पुष्कळ आहेत. मी पटवून देतो, एका गावात जाण्यासाठी एकच मार्ग असतो का अनेक असतात? आपल्याला काय वाटतं? म्हणजे एरंडीत यायला एकच रस्ता आहे का अनेक आहेत? सोपं आहे ना, अनेक रस्ते आहेत. म्हणजे एखाद्या गावाला त्याला रस्ते खूप आहेत. मग आजच्या पुरतं देव हे गाव घ्या. आम्हाला देवाकडे जायचं की नाही, समजा गाव घ्या. मग देवाकडे जायला तर एक रस्ता असेल का? नाही, अनेकच आहेत, खूप रस्ते आहेत. मग अनेक रस्ते म्हणजे किती रस्ते? महाराजांनी सांगितलं, भगवंताकडे जाण्यासाठी आम्हाला 4 मार्ग पाहता येतात. 4 मार्ग कोणकोणते? पहिला मार्ग तो म्हणजे कर्म मार्ग, दुसरा आहे योग मार्ग, तिसरा आहे तो ज्ञान मार्ग आणि चौथा आहे तो भक्ती मार्ग. विठ्ठल विठ्ठल. पहिला मार्ग आहे कर्म मार्ग. मग कर्माने जावं का? नाही नाही, कलियुगामध्ये कर्म करणं कठीण आहे. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून तुकोबराला म्हणावं लागलं, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले. केला राज्य भार चाले.
बस्तर केला राज्यभार चाले ऐसा, याला अनुभव म्हणतात. ऐका, सगळे हे कर्म मार्ग आहे, तो अत्यंत सूक्ष्म आहे, बारीक आहे, कठीण आहे. तो कर्म मार्ग आम्हाला सहजासहजी देवाकडे घेऊन जात नाही, त्या बाजूला काढून. दुसरा आहे तो योग मार्ग. योगाने आम्हाला देवाकडे जाता येतं, पण योग मार्ग तरी कुठं सोपा आहे. योग मार्ग हे अत्यंत कठीण आहे. आपल्याला अभंग पाठ आहे, ज्ञानोबराय हरिपाठामध्ये बोलतात, वायाची उपाधी दंभ धर्म. लक्ष द्या, योग मार्ग असा आहे, देवाकडे तर घेऊन जातो, पण अडचण आहे काय, योग कठीण आहे. किती योग कठीण आहे याबद्दल बोलत असताना ज्ञानोबरांनी काही ओव्या खर्च केल्या. ज्ञानोबराय बोलतात, योगाची या वाटा जे गाले गा सुभटा, तया दुःखाची वाटा वागाला. काही उदाहरण दिले ज्ञानोबरांनी. पाहे पा लोहाचे चने जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी मनोत. ज्ञानोबराय बोलतात, योग मार्ग अत्यंत कठीण आहे. किती कठीण आहे उदाहरण दिलं. एखादा व्यक्ती आहे, मुखात दातच नाहीत, बोचरा आहे. दात नसलेल्या माणसाला साधे शेंगदाणे चावत नाहीत, आणि अशा जर माणसाला आपण लोखंडाचे खडे खाऊ घातले, खरं सांगा चावतील का? नाहीच चावत. कदाचित ज्ञानोबरांना हा दृष्टांत खूप कमी वाटला, म्हणून ज्ञानोबरांनी उच्चांक गाठला. काय जीवन आहे ज्ञानोबरांचं, वा. एक एक दृष्टांत मनुष्य जीवनाला कलाटणी देणार आहे. ज्ञानोबरांनी दृष्टांत बदलला. ज्ञानोबराय बोलतात, हे जर कळत नसलं तर माझा ऐका. एखादा लहान मुलगा आहे, आणि त्या लहान मुलाला आईचं दूधच पचत नाही. ज्या लेकराला आईचं दूध पचत नाही, त्या जर लेकराला पंचपक्वान्नाचा बेत खाऊ घातला, पचतय का? नाही पचत. ज्ञानोबराय बोलतात, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केली जेवी, म्हणून बाळाने दावी धनुर्धरा. जुना, अरे ज्या लेकराला आईचं दूध पचत नाही, त्या लेकराला पंचपक्वान्नाचा बेत कसा जमेल? मग जिथं माणसांना 2 तास कीर्तनात नीट मांडी घालून बसता येत नाही, त्या लोकांना योग कसा जमल? विठ्ठला विठ्ठला. योग मार्ग कठीण आहे, मला वाढवायचं नाही, वेळ आपली संपुष्टात येत आहे. कर्म मार्ग कठीण आहे, योग मार्ग कठीण आहे. राहिला तिसरा मार्ग, ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने आम्हाला देवाकडे जाता येतं. ज्ञान मार्ग चांगला आहे, पण थोडा अवघड आहे. कसा अवघड आहे? पहिलं लक्षण असं आहे, एक तर मनुष्य जीवनामध्ये सहजासहजी माणसाला ज्ञान मिळतच नाही, ही मोठी अडचण आहे. म्हणून बऱ्याच वेळा आम्ही बोलताना बोलतो बघा, अरे बाबा 80 वर्षाचा म्हातारा झालाय, पण तुला कसं वागावं कळत नाही, म्हणजे अज्ञानी आहे. ज्ञान मिळत नाही. 80 वर्ष झालं, पण 4 लोकात कसं बोलावं हे कळत नाही, म्हणजे अज्ञानी आहे. एक तर ज्ञान मिळतच नाही. पुढे ऐका, जर ते ज्ञान सुदैवाने भेटलं तर ते दुर्दैवाने टिकत नाही. माझं पुढे ऐका, एखाद्याला ज्ञान प्राप्तही झालं आणि ते टिकलंही, तर त्याला त्या ज्ञानाचा अभिमान आल्याशिवाय राहत नाही.
ज्ञानाचा अहंकार आल्याशिवाय राहत नाही. आणि सज्जन हो, देव सगळं सहन करतो, पण भक्ताच्या जवळचा एवढा अहंकार सुद्धा त्याला सहन होत नाही. विठ्ठल सगळं सहन करेल तो. काय सहन करतो? अरे शिशुपालाने 100 शिव्या जरी सहन केल्या तरी तो सहन करतो. शिशुपालासारख्याच्या 100 शिव्या सहन करील तो, पण भक्ताचा अहंकार तो सहन करत नाही. तर मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेव म्हणतात महाराज. देवाला अहंकार सहन होत नाही. आपण भागवत ऐकायला लागलात, येईल प्रसंग. भगवान कृष्ण कन्हैया रास खेळायला लागले, रास क्रीडा खेळतात. रास क्रीडा खेळता खेळता सगळ्या गोपिकांच्या मनामध्ये अभिमान जागा झाला. काय? योगी जपी तपी ध्यानी मुनी ज्यांच्या स्वप्नात नाही. अनेक जण देवाची प्रतिज्ञा करतात, अनेक जण देवाची तपस्या करतात, पण देव त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. किती तपस्या करावी अहो. त्या हिमालयासारख्या क्षेत्रामध्ये माणसांनी उपाशी राहावं. त्या साधू लोकांनी एका एका पायावर थांबावं, डोळे बंद करावे आणि त्या भगवंताची आराधना करावी, सेवा करावी, तपस्या करावी, प्रार्थना करावी, पण तो देव स्वप्नात येत नाही. असं म्हणतात. त्यांच्या अंगावर कावळ्यांनी बसावं. ते कावळे लचके तोडून खातात, लचके तोडून, पण उलट दोन्ही हात जोडावे आणि त्या साधूंनी त्या कावळ्याला विनंती करावी. काय? हे कावळ्या, कागा सबतन खायो, कागा सबतन खायो, चुन चुन खायो मास, दो नयन को छाड़ दियो, प्रभु मिलन की आस. कावळ्यांनो, हे सगळं शरीर लचके तोडून खा बाबा हो, पण आमची एक विनंती आहे. काय? हे फक्त 2 डोळे खाऊ नका. का? जर यदा कदाचित जगाचा बाप जर आमच्या पुढे प्रगट झाला तर त्या देवाला पाहण्याकरता हे 2 डोळे शिल्लक ठेवा. एवढी प्रतिज्ञा करून सुद्धा तो आमच्या स्वप्नात नाही, आमच्याकडे येतच नाही. पण त्या गोपिका विचार करतात, एवढा देव दुर्लभ आहे, पण काय भाग्याचे आम्ही, आमच्या बरोबर तो खेळायला लागलाय, आमच्या बरोबर रास करायला लागलाय. देवानं ओळखलं. काय? गोपिकांना अभिमान झाला. देवाने गोपिका सोडल्या. राधेला घेऊन देव निघाला. राधिका देवाच्या खांद्यावर आहे. देव गायब झाला आणि राधिका देवाच्या खांद्यावर बसून मनात विचार करते, एवढ्या गोपिका असताना देवानं सर्वांना सोडलं आणि मला घेऊन आला, म्हणजे मी किती भारी आहे बघा, माझ्यासारखी कोणी नाही, मी सर्वात मोठी. हा राधेला काय झाला? अभिमान झाला. देवानं विचार केला, गोपिका सोडल्या. कशामुळं? अभिमानामुळं. आणि तोच अभिमान आता कुणाला झालाय? राधेला. देवानं राधाच टाकून दिली आणि देव गायब झाले, देवच दिसना. मग राधा रडते, मग विलाप करते, मग राधेचा शोक आहे. येथवरी होता संग अंगो अंग लपविले. राधा रडते. तुका म्हणे पाहे मागे एवढ्या अंतरला. रडते राधा. काय मोकलिले बनी सावधानी वेडिले. कानिया रे
गोड आवाजात त्याला आवाज दिला की नाही तो नक्कीच भेट देईल बघा, नक्कीच देईल. कान्हैया रे जग जेठी दे भेटी एक वेळा, जी राधा देवाच्या बरोबर आहे. माझं थोडं परत ऐका, देवाच्या बरोबर नाही, ते देवाच्या खांद्यावर आहे. देवाच्या खांद्यावर असताना एकेकाळी देवाच्या खांद्यावर असणारी राधा आता देवाच्या नावानं विलाप करते. देवा एकदा भेट दे, एकदा, फक्त एक वेळेस मला भेट दे. एवढा आकांत तिच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. या रोषाला तिला सामोरं जावं लागलंय. त्याला कारण जर काय असेल तर एकच कारण आहे. कोणतं? राधेला आलेला अहंकार. आणि तो अहंकार असा आहे, ज्ञानोबर आहे त्याचं नवल सांगतात, तो अहंकार अज्ञानी माणसाकडे जात नाही आणि ज्ञानी माणसाच्या मानगुटावर बसल्याशिवाय राहत नाही. म्हणे नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. म्हणून अहंकार हा देवाला सहन होत नाही आणि अभिमानी माणसाला अहंकार आल्याशिवाय राहत नाही. याला तुकोबराय बोलतात. हे असं आहे कसं? कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी अहंकारी ज्ञान. तुकोबरा बोलतात कोड फुटलेल्या माणसाला ज्याप्रमाणे ते गोरेपण न शोभणार आहे, तसंच ज्ञानी माणसाला अहंकार हा न शोभणार आहे. आणि ज्ञान आणि अहंकार या दोन्ही गोष्टी जवळ आहेत आणि ते देवाला सहन होत नाही, ते देवाला जमत नाही. आणि देवाला जमत नसल्यामुळं ज्ञान म्हटलं की अहंकार आहे, अहंकाराला की देव भेटत नाही. म्हणून तिन्ही मार्ग निष्फळ ठरले. कर्म मार्ग कठीण आहे, योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे. आणि मग कुणीतरी तुकोबरांना विचारलं, महाराज मग देवाकडे जाण्यासाठी, देव प्राप्त करून घेण्यासाठी सोपा मार्ग सांगा. तुकोबरा बोलतात सोपा मार्ग म्हणजे एकच आहे, भक्तिपंथ. बहु सोपा भक्ती मार्ग हा अत्यंत सोपा आहे. या मार्गाने देवाकडे जाता येतं. मग सोपे वर्मा सांगितले संती टाळदिंडे हाती घेऊन नाचा, हा सगळा विचार करावा. आणि मग त्या साधकाने शेवटी 11:10 तुकोबराला विचारलं, महाराज आता बस झालं, आता एवढंच सांगा, काय भक्ती मार्गातून देवाकडे जाता येतं हे मान्य आहे, आम्ही जाऊ, काही अडचण नाही, पण नेमकं भक्ती करत असताना करायचं काय, काय काय करायचं? तुकोबरा आहे अभंगाच्या पहिल्या Oh
हे लक्षात ऐका, गायन केलं पाहिजे, नाचे वाहे टाळी, हा सगळा विचार तुकोबरा सांगतात. हा सगळा स्वतंत्र विचार आहे. गाण्याने देवाकडे जाता येतं. एक भाव असं म्हणतो, मी असं वाचलंय आणि खूप मोठ्याचं ऐकलंय, असं आहे, कर्म करून जेवढ्या लवकर देव प्राप्त होत नाही, एक, ज्ञान मार्गाने जेवढ्या लवकर देव मिळत नाही, दोन, योग साधना करून जेवढ्या लवकर देव मिळत नाही तेवढं गायन करून देव लवकर मिळतो म्हणे. म्हणून गात जागा, गात जागा, गाण्याने देव प्राप्त होतो. झाला आता गायनाचे, नाचलं पाहिजे वाहे रंगी टाळी, नाचे नवदास हे दे हातास पाया सुख, नाचणं हे आहे. आणि गाये नाचे वाहे टाळी, बस टाळी वाजवली पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. संपले आपलं कीर्तन. माझी विनंती आहे, नामचिंतन करा करा म्हणून सगळ्या संतांनी आग्रह केलाय, खूप आग्रह केला. नातांचे अभंग आपल्याला पाठ आहेत. नातराय बोलतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता सर्व कार्य करता, गाता खाता पिता, पिता नाही वाटतं, हे सगळं सतत, म्हणजे पिताना नाही, सतत हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला, सतत हरी हरी म्हणा. असं कोण सांगितलंय? नाथबाबांनी. तेवढं काय आपल्याला जमणार नाही. मग तुकोबऱ्यांचं ऐका. तुकोबऱ्या बोलतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, वेळ मिळेल तेव्हा तर देवाचं नाव घ्या ना. हे जमत नसलं, आता माझं ऐका, आता मी सांगतो तेवढं ऐका. आलोय तुमच्याकडे ह्या वर्षी, एवढं ऐकूनच जाता. काय सगळं कीर्तन विसरला तरी चालतंय आतापर्यंत, आणि मला वाटतंय विसरावत म्हणजे पुन्हा तेच सांगता येते. ऐका, सगळं विसरला तरी अडचण नाही, काही अडचण नाही, पण एवढं ध्यानात ठेवा. कोणतं? आजपासून मरेपर्यंत कमीत कमी 3दा तरी देवाचं नाव घ्या. किती वेळा? किती अवघड आहे का हे? 3 वेळेस, सकाळ, दुपार आणि डॉक्टर सांगत नाही का आपल्याला हे गोळ्यात बघा, सकाळ दुपार संध्याकाळ, पथ्य नाम विठोबाचे, हे बी तेच आहे ना. 3दा देवाचं नाव घेत चला. सकाळी उठल्या उठल्या विठ्ठल विठ्ठल म्हणा, उठल्या उठल्या त्याचे आभार म्हणा, पांडुरंगा त्याला धन्यवाद म्हणा. का? पटवून देतो. झोपणं आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात नाही. नाही त्याला वाटलं तर उठवितय, नाहीतर काय आमचाच उठवितय. आणि मग माणसं म्हणतात, काल आमच्या संग होतो, रात्री आम्ही सोबत फिरलो, सोबत जेवण केलं, सोबत पिली आम्ही लस्सी पिली, आणि झोपलं सकाळी उठलं नाही. झोपणं आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात नाही. थोडं सोपं करतो, गुड नाईट आपल्या हातात आहे, गुड मॉर्निंग आपल्या हातात नाही. आणखीनच जवळ आणतो जरा, शेवटचा SMS कधी टाईप करायचा हे आपल्या हातात आहे, रात्रीचा. पण सकाळचा आलेला मेसेज बघायचा का नाही हे त्याच्या हातात आहे. त्याला वाटलं तर मेसेज दाखवितय, नाहीतर वैकुंठच दाखवितय. म्हणून उठल्या उठल्या त्याचे आभार माना. पांडुरंगा धन्यवाद म्हणा. उठवलास काय बिघडतंय? एकदा नाव घ्या, संप. दुपारी जेवायला बसलात की नाही त्याला विसरू नका. असं ताट समोर आहे, त्या अन्नाकडे बघा, त्या भाकरीकडे बघा आणि विचार करा. या एका भाकरीसाठी दिवसभर माणसं वन फिरायला लागलेत. कुणी मंदिरापुढे बसतंय, कुणी रस्त्याने भीक मागतंय, कुणी टोल नाक्यावर भीक मागतंय. एवढी अवस्था एका भाकरीसाठी आहे. पण काय देवाची कृपा आहे माझ्यावर, 3 टाइम पोट भरून मिळते. त्याचं नाव घेऊन जेवा ना, काय अडचण आहे. हे विठ्ठला, माय बापा, पांडुरंगा दिलंय बाबा तुम्हाला, एवढं मनान खा, मिटलं. काय भाकर कमी होत नाही आपली. त्याचं नाव घ्या. किती झालं? 2 वेळा झालं. आता संध्याकाळी एकदा अंतरून टाकलं, झोपायला लागलात, एकदम झोपत जाऊ नका. देवाचं नाव घेऊन झोपत जा. पांडुरंगा, हे विठ्ठला, हे माय बापा, दिवसभर काम केली म्हणा. ह्याची टुपी त्याला, त्याची टुपी ह्याला, ह्याला गंडवलं, त्याला फसवलं, माफ कर रे बाबा म्हणा. एवढं म्हणून झोपायचंय. आता मला वाटतंय आपल्या 2 वेळा तर हुकल्यात. अच्छा, सकाळ दुपार आपली गेली. आता रात्र आपल्याकडे शिल्लक आहे. आता कीर्तन झालं, इथून घराकडे गेलं, आतरून तयारच असते. घरी गेल्या गेल्या एकदम पडायचं नाही बघा. जर तुम्ही डायरेक्ट जाऊन देवाचं नाव न घेता झोपलात, नाही 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 उठणार आहेत तुम्ही सकाळी, काय होत नाही. आज तर पहिला दिवस आहे. ऐका, उठायचे, देवाचं नाव घेऊनच झोपायचं. 3 वेळा करा, बस 3 वेळा भगवंताचं नामचिंतन करा.
एवढं केला तरी आजचं कीर्तन मार्गी लागलं. महाराज कसं नाव घ्यायचं आम्हाला येतच नाही. अरे आम्ही कशाला येत हो, मी सांगतो ना, भगवंताचं नाव अत्यंत सोपं आहे. विठोबार कुमाई. सर्वांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही हात वर करायचे. दोन मिनिट सर्वांनी मोठ्या प्रेमानं हातवर करायचे. ज्याला हात आहेत त्यांनीच करा, नसल्यावर करू नका, कोणाला आग्रह नाही. हात आहेत त्यांनी वर करायचे. वा वा, शूटिंग चालू आहे, जरा सगळं जग बघणार आहे एरंडी गावाला. बघू द्या की तुम्ही कसे आहेत, काही नाही. हात वर नाही आणि माझ्या मागं म्हणत नाही. तिला तिच्या शेजारणीची शपथ आहे बघा. विठोबार कुमाई. भगवंताकडे जाण्यासाठी अनेक साधनं आहेत, पण सगळी उत्तम नाहीत. अनेक कोणती योग याग तपे केली तयाने अमुपे, हे सगळे साधनं आहेत. अनेक जरी साधनं असली तरी सर्व साधनाचे सार हे एक सार असं आहे जे आम्हाला भगवंताकडे घेऊन जातं. आणि तुकोबरा बोलतात हे नाम साधन हे एकच सत्य साधन आहे. हे केवळ साधन नाही, हे देवाकडे घेऊन जाणारे एक शस्त्र आहे. तुकोबरा बोलतात तुका म्हणे शस्त्र साचे, किंवा तुका म्हणे निर्वाणीचे आणि शस्त्र साचे हे एक. तुकोबरा बोलतात अंतिम साधन जर कोणता असेल साध्याकडे जाण्यासाठी तर नाम साधने अंतिम साधन आहे. हे एक शस्त्र आहे आणि साच आहे म्हणजे खरं आहे, हे काही खोटं नाही. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, हे साधन आम्हाला देवाकडे घेऊन जातं. म्हणून काही कष्ट लागत नाहीत. सायासाचे नाही काम गीता नाम विठोबाचे, काय न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. काही सायास लागत नाहीत, काही कष्ट लागत नाहीत. तुकोबरा बोलतात काही साधनं सोपी आहेत तर काही साधनं सुलभ आहेत तर चांगले नाहीत, काही साधनं चांगले आहेत तर सुलभ नाहीत, काही साधनं सुलभही नाहीत आणि चांगले नाहीत. पण नाम साधन मात्र असं आहे जे सुलभही आहे आणि चांगलंही आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, किंवा नाम हे साधन सोपंही आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, किंवा एकाच प्रमाणात तुकोबरा बोलतात तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, सोपंही आहे आणि चांगले आहे. सुलभ गोमटे पण कोणाला? परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, त्यासाठी उप म्हणजे जवळ, तिष्ठे म्हणजे साठवणे. जवळ पूर्व पुण्याचा ठेवा साठवलेला असला पाहिजे त्याला. म्हणून हे अत्यंत सोपं साधन आहे. या साधनाने कुणी तरणार नाही असं शक्य नाही. म्हणून तुकोबराला कोणीतरी विचारलं कोणी तरलंय का? महाराज त्याला प्रतिप्रश्न विचारतात, कोण तरत नाही ते सांग. काय नेनो किंवा काय जाणो तरले किती? अनेक जण तरले. अरे हे तारण्यासाठी नावच आहे. नाव आयती, आयती नाव आहे. या बैसा फक्त येऊन बसायचे. म्हणून सज्जन हो, भगवंताचं नामचिंतन करत जा. होईल तेवढं त्याची आठवण काढत जा, जमेल तेवढं त्याचं नामचिंतन करत जा. म्हणून भगवंताच्या नामाचा विचार आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. काय होते नामाने? अहो काय होत नाही ते सांगा. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व काही होणार आहे. म्हणून
भगवंताच्या नामाचा विचार झाला पाहिजे या उद्देशाने आज या अभंगाचा प्रपंच आहे. झालेली ही सेवा आपण सर्वांच्या चरणी समर्पित करतो. थोडा विलंब झाला, पहिलाच दिवस आहे, सुरू व्हायलाच वेळ झाला आणि म्हणून थोडं मी अतिक्रमण केलं. तरी झालेल्या वेळेबद्दल आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही योग्य असेल, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जे काही श्रवण केलं, जे ऐकलं तेच तुमच्यापुढे बोलण्याचा प्रयत्न आहे. म्हणून पुनश्च एकदा उपस्थित ही सगळी गुणीजन मंडळी, आदरणीय परमश्रद्धेय बळीभाऊजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे आदरणीय माऊली उपस्थित आहेत, बाळासाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, परमेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, सनातन बाबा, काही वारकरी मंडळी, ज्ञात अज्ञात, आपणा सर्वांच्या प्रति मनामध्ये आदर भाव व्यक्त करतो. माझ्या वाणीला थांबतो. आज सुरुवात आहे. आजचं कीर्तन म्हणजे माझ्याकडं पात्र टाकायचं काम आहे, पत्रवाडी वाढण्याचं काम आहे. आज आपण फक्त पात्र टाकत गेलो. मी पात्र वाढलेलं आहे, पण असं काही मला कमीपणा नाही. का कमीपणा नाही? कारण इथून पुढं 8 दिवस त्या पात्रावर तुम्हाला चांगलं चांगलं भोजन मिळणार आहे. म्हणून लाडू मिळेल, बासुंदी मिळेल, भात मिळेल, जिरा राईस मिळेल, कढी मिळेल, आमटी मिळेल, वरण मिळेल, काय अजून मिळायचे चांगले चांगले पदार्थ मिळतील. पण हे विसरू नका, काय ते आपल्या पात्रावरच मिळणार आहेत. ते आपलं पात्र आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. वाणीला थांबतो. तुकाराम संशिष्टीवाले त्याही दादाचा मनातून आभारी आहे. तसंच येणाऱ्या 7 दिवसामध्ये या ठिकाणी जे काही कीर्तनं होणार आहेत ती सगळी कीर्तनं तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार आहेत या उत्सवामध्ये. या उत्सवाचं जे चित्रीकरण करत आहेत म्हणजे आपलं एरंडी गाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे पोहोचवत आहेत गेली 1 वर्षापासून, असे आपण सर्वांचे परिचित, ज्यांचं स्वतंत्र एक यूट्यूब चॅनल आहे नामाचा गजर या नावाने. आणि या नामाचा गजर या चॅनलवरती तुम्हाला दरवर्षी अनेक वेळा सतत ही सगळी कीर्तनं, सगळा उत्सव पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार आहे. म्हणून एक विनंती आहे, या नामाचा गजर चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही सगळी कीर्तनं पुन्हा ऐकायला मिळतील. या चॅनलचे सर्व मालक आदरणीय आमचे नामदेवराय उगिले या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्यांच्यासाठी टाळी वाजवायची, कंजूसपणा न करता मोठ्या तुका मने निर्वाणीचे, हा तुका मने निर्वाणीचे, 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 शस्त्र साचे शस्त्र साचे काय जाणो तरले काय जाणो तरले शस्त्र साथे
नारायण